नमस्कार मित्रांनो. सगळ्या जगाला भेडसावणारा एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे विकास होतोय, पण विकासाच्या जोडीला विषमता पण वाढते, आर्थिक विषमता वाढते आहे. ही विषमता साधारण दोन प्रकारे मोजली जाते किंवा दोन प्रकारची आहे असं म्हटलं जातं. एक विषमता असते ती म्हणजे उत्पन्नाची विषमता, इन्कम इनइक्वालिटी, आणि दुसरी विषमता असते जिला आपण म्हणू संपत्तीची विषमता, वेल्थ इनइक्वालिटी. दोन भिन्न कन्सेप्ट्स आहेत आणि त्यामुळे या इनइक्वालिटीबद्दल जगामध्ये एक वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्ट प्रकाशित केला जातो. 2026चा हा रिपोर्ट अलीकडेच प्रकाशित झाला आहे आणि त्या अहवालामध्ये जगातल्या संपत्ती विषमतेचं एक गंभीर चित्र हे जगासमोर उभं राहिलं आहे. पुन्हा लक्षात घ्या, इथे ह्या रिपोर्टमध्ये संपत्ती विषमतेबद्दल मांडणी केलेली आहे, उत्पन्न विषमतेबद्दल नाही. आता ही संपत्तीची विषमता कशी मोजली जाते तर त्या देशातल्या लोकसंख्येपैकी टॉप 1% लोकांच्याकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी किती वाटा आहे, किती प्रमाणात त्यांच्याकडे संपत्ती आहे हे मोजलं जातं. आणि बॉटम 50% लोकांकडे संपत्तीपैकी किती वाटा आहे हे मोजलं जातं. म्हणून याला 1% वर्सेस 50%, 1% पॉप्युलेशनची तुलना खालच्या 50% पॉप्युलेशनशी केली जाते. या आधारावर या अहवालामध्ये अतिविषमता असलेले पहिले 10 देश क्रमाने दिलेले आहेत. त्यात पहिला क्रमांक लागतो साऊथ आफ्रिकेचा. या साऊथ आफ्रिकेमध्ये वरच्या 1% लोकांच्याकडे 55% संपत्ती आहे. मी पुन्हा एकदा अंडरलाईन करतो, उत्पन्न नव्हे, संपत्ती, वेल्थ, ॲसेट्स, मालमत्ता ही 55% आहे. आणि तळातले जे लोक आहेत 50%, एकूण जनतेच्या 50% लोकांकडे केवळ 2.5% इतकी संपत्ती आहे. मला वाटतं विषमतेचा अंदाज या दोन आकड्यांवर नाही आहे. टॉप 1% होल्डिंग 55% ऑफ द वेल्थ अँड बॉटम 50% होल्डिंग 2.5% ऑफ द वेल्थ. यानंतर दुसरा क्रमांक लागतो रशियाचा, तिसरा लागतो स्वीडनचा आणि चौथा क्रमांक लागतो भारताचा. भारतातील मालमत्ता विषमता किती आहे तर टॉप 1% लोकांच्याकडे 40.1% इतकी मालमत्ता आहे आणि बॉटम 50% लोकांकडे केवळ 6.4% इतकी मालमत्ता आहे. आणखीन एक आकडा जर भारताच्या बाबतीत बघायचा झाला तर टॉप 1% कडे 40.1 आहे आणि 10% टॉप 10% कडे किती आहे तर ती 65% आहे. याचा अर्थ राहिलेल्या 90% लोकांच्याकडे फक्त 35% ऑफ वेल्थ ही आहे. भारताचा चौथा क्रमांक झाला. पाचवा क्रमांक आहे ब्राझील, मग आहे मेक्सिको, मग आहे कोलंबिया, अमेरिका, चिली आणि 10वा क्रमांक आहे थायलंड. जगातल्या सगळ्या देशांचा मिळून जर विचार केला आणि सरासरी काढली तर टॉप 1% लोकांच्याकडे जगामध्ये सरासरी 37% वेल्थ कॉन्सन्ट्रेट झालेली आहे आणि बॉटम 50%कडे फक्त 2% संपत्ती आहे. ही जगाची सरासरी मी सांगितली. पहिल्या देशाची सरासरी सांगितली. आता ह्या बॅकग्राऊंडवर भारताची स्थिती बरी आहे की वाईट आहे, जरी आपला चौथा क्रमांक लागत असला तरी सुद्धा भारतामध्ये बॉटम 50%कडे 6.4% एवढी संपत्ती आहे. जगाचा ॲव्हरेज केवळ 2% एवढा आहे. म्हणजे आपल्याकडची जी विषमता आहे ती विषमता ह्या अर्थाने तुलनेने कमी आहे, कारण बॉटम 50%कडे 6.4% इतकी संपत्ती आहे. याउलट अमेरिका, लॅटिन अमेरिका, रशिया
यासारख्या देशांकडे बॉटम 50% जी लोकसंख्या आहे त्यांच्याकडे मी म्हटल्याप्रमाणे सरासरी 2% आणि 1 ते 3% या दरम्यान एवढीच संपत्ती बॉटम 50% कडे आहे. दक्षिण आफ्रिका, स्वीडन यांच्याकडे जर बघितलं तर बॉटम 50% असलेली संपत्ती निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणजे काय, तर डेट बर्टन, त्यांच्यावर कर्ज आहे, म्हणजे त्यांच्याकडे नेट वेल्थ नाहीच आहे. ॲसेट मायनस लायबिलिटी याला आपण नेट वेल्थ म्हणतो. तर ही नेट वेल्थ नसून तिथे निगेटिव्ह नेट वेल्थ आहे, म्हणजेच त्यांच्याकडे कर्ज जास्ती आहे, मालमत्ता कमी आहे. या पार्श्वभूमीवर भारताची स्थिती ठीक आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये असं म्हणता येईल. आता प्रश्न असा येईल की ही विषमता का बरं वाढतीये, त्याला कारणं काय. त्याला पहिलं कारण असं आहे की संपत्ती हीच आणखीन संपत्ती निर्माण करत असते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये वेल्थ कंपाऊंडिंग असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ, ज्याच्याकडे 10 कोटी रुपये आहेत त्याला 10 कोटीवर उत्पन्न मिळणार आहे, आणि ज्याच्याकडे 1 कोटी आहे त्याला 1 कोटीवर उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे जरी दोघांनाही उत्पन्नाचं प्रमाण समान असलं तरी सुद्धा रक्कम बदलणार आहे. 10 कोटीवर 10%नी 1% मिळेल, 1 कोटी मिळतील, आणि 1 कोटीवर 10%नी 10 लाखच मिळतील. अशी ही वेल्थ स्वतः नवीन वेल्थ निर्माण करत असते, हे एक कारण आहे. म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं पैशाकडे पैसा जातो. दुसरं कारण, ज्यांच्याकडे वेल्थ आहे ते ती वेल्थ कशात ठेवतात. शेअर्स असेल, व्यवसायातली मालकी असेल, याच्यामध्ये त्यांची वेल्थ असते, आणि त्यामुळे त्यांच्या वेल्थची किंमत, व्हॅल्यू ही सतत वाढत राहते. देशाचा GDP वाढणे आणि सर्व लोकांची संपत्ती समान प्रमाणात वाढणे हे शक्य नाही. GDP हा सगळ्याची मिळून बेरीज आहे, पण त्यातल्या काही जणांकडे ती जास्त जाते. याचं कारण त्यांच्याकडे शेअर्स असतात, व्यवसायातली मालकी असते, आणि म्हणून त्यांची संपत्ती वाढत जाते. तिसरी एक गोष्ट आहे, ज्यांच्याकडे संपत्ती आहे ती संपत्ती रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेली असते काही प्रमाणात, आणि रिअल इस्टेटचं व्हॅल्युएशन हे इतर उत्पन्नाच्या वाढीच्या दरापेक्षा जास्ती असतं, आणि म्हणून रिअल इस्टेटमधली गुंतवणूक ज्यांच्याकडे आहे असे टॉप 1% असतील, यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत जाते. चौथं एक कारण आहे, आणि ते कारण म्हणजे इनहेरिटन्स किंवा वारसा. ज्यांना वारशातनं ही संपत्ती मिळाली, संपत्ती इनहेरिटेड असेल, तर काय होतं, त्यांना सुरुवातीलाच एक फायनान्शियल बेस तयार झालेला असतो, आणि त्यांची वेल्थ क्रिएशनची सुरुवातच शून्यापासून करावी लागत नाही. या उलट ज्यांच्याकडे संपत्ती नाही आहे त्यांना शून्यापासून संपत्ती निर्माण करायची असते. म्हणून ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांची संपत्ती अधिक गतीने वाढू शकते. एक आणखीन लक्षात घेतलं पाहिजे इथे की आगामी दशकामध्ये जगभरात एक अंदाज असा आहे की 70 ट्रिलियनपेक्षा जास्ती ही इनहेरिटेड वेल्थ हस्तांतरित होणार आहे. 70 ट्रिलियन एवढी मोठी वेल्थ हस्तांतरित होणार आहे. ही हस्तांतरित ज्यांच्याकडे होईल त्यांना हा बेस मोठा मिळेल, आणि तो एकदा इनहेरिटेड चा बेस मोठा मिळाला की त्या आधारावर वेल्थ क्रिएशन आणखीन वाढणार आहे. म्हणून कदाचित ही विषमता आगामी 10 वर्षाच्या काळामध्ये आणखीन मोठी होण्याची शक्यता आहे. एक कारण आणखीन असं आहे, तो म्हणजे कर व्यवस्था. इन्कमवर कर लावणं आणि वेल्थवर कर लावणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. भारताचा विचार करायचा झाला तर इन्कमवर कर आहे पण वेल्थवर कर नाही आहे. पूर्वी वेल्थ टॅक्स होता, आता तो नाही आहे. दुसरी गोष्ट काय आहे, ज्यांच्याकडे उत्पन्न मिळालं त्यांना कर भरून टाकायला लागतो. ज्यांच्याकडे वेल्थ आहे त्यांना वेल्थवर कर नाही आहे. त्यामुळे ती वेल्थ ॲक्युम्युलेट होणं, वेल्थ वाढणं ही सहज शक्य होतं. शिवाय इन्कम टॅक्सवर सुद्धा 2-3 गोष्टी अशा आहेत बघा की ज्यामध्ये कॅपिटल गेन्स आहे.
कॅपिटल गेन्स हा काय आहे, तर मालमत्ता विक्रीतनं होणारा नफा आहे आणि त्याच्यावर लागणारा कर हा पुन्हा इतर कर उत्पन्न दरापेक्षा कमी आहे. तसंच प्रॉपर्टी ॲप्रिसिएट झाली तर त्याच्यावर कुठलाही कर नाही आहे. या कर आकारणीचा एक परिणाम वेल्थ ॲक्युम्युलेशनवर होत असतो. म्हणून संपत्ती वाढण्याचा वेग हा करपात्र उत्पन्न वाढायच्या वेगापेक्षा अधिक असतो. हे जर लक्षात घेतलं तर संपत्ती का वाढते आणि असणाऱ्यात आणि नसणाऱ्यात दरी का वाढते हे लक्षात येऊ शकेल. 2 गोष्टी इथे नमूद केल्या पाहिजेत. वेल्थ इनइक्वॅलिटी म्हणजेच मालमत्ता विषमता म्हणजे गरिबी नव्हे. पुन्हा एकदा मी सांगतो, मालमत्ता विषमता म्हणजे गरिबी नव्हे. उदाहरणार्थ, अमेरिकेतल्या टॉप 1% कडे संपत्तीचा 35% वाटा आहे आणि बॉटम 50% लोकांकडे फक्त 1% संपत्ती आहे. विषमता किती आहे बघा. भारतातल्या बॉटमकडे 6.4% आहे, अमेरिकेतल्या बॉटम 50% कडे फक्त 1% आहे. तरी पण भारतातल्या गरिबाची स्थिती ही अमेरिकेतल्या गरिबाच्या स्थितीपेक्षा चांगली आहे का, तर नक्कीच नाही असं उत्तर मिळेल. म्हणजे विषमता खूप आहे याचा अर्थ गरिबी आहे असं नाही, हे एक नक्की लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की अमेरिकेत मुळात संपत्ती जास्ती आहे, त्याच्या 1% हे बॉटम 50%कडे. भारतात मुळात संपत्ती कमी आहे, त्याच्या 50% लोकांकडे 6.5% आहे. त्यामुळे मालमत्ता विषमता इज नॉट इक्वल टू पॉवर्टी, हे एक लक्षात घ्यायचं. आणि दुसरी एक गोष्ट, पूर्वी काय प्रश्न विचारला जायचा की कोण किती कमवतो, उत्पन्न किती आहे. आता त्याच्याबरोबर आणखीन एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे कोणाकडे किती मालमत्ता आहे. हा प्रश्न अधिक महत्त्वाचा झाला आहे, कारण उत्पन्न विषमतेपेक्षा आता मालमत्ता विषमता हा प्रश्न अधिक महत्त्वाचा होऊ लागला आहे. याचं कारण असं आहे की त्या मालमत्तेच्या आधारावरच आता उत्पन्न विषमता आणि पुढे होणारी मालमत्ता विषमता ही दरी वाढत चाललेली आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून आत्ता आपण या मालमत्ते विषमतेच्या संदर्भात जो अलीकडेच 2026चा रिपोर्ट आला त्या आधारावर हे थोडंफार विश्लेषण केलं. आज थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या वेळेला.